छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्यात कैद होते त्यावेळी राजांनी आपली 300 माणसं, घोडे आणि 6 हत्ती असं सगळ्यांना औरंगजेबच्या कैदेतून सोडून स्वराज्यात परत पाठवून दिलं। त्याच गोष्टीने औरंगजेब खुश झाला आणि त्याने राजांना काबूल कंदारच्या मोहिमेवर पाठवून द्यायचा मुद्दा उठवला। त्यावेळी राजे तिकडे जायला तयार नव्हते, कारण त्यांना माहित होतं की काबूल कंदारला गेले की मुघल सैन्य आपल्याला मारून टाकणार। मग राजे म्हणाले, मला संन्यास घ्यायचा आहे, मी काही आता जगणार नाही। त्याचवेळी महाराजांच्या माणसांनी संपूर्ण आग्र्यात प्रत्येक दुकानात जाऊन आपापसात बोलायचे की काय तो शिवाजी कसला डेंजर आहे, जमिनीवरून अचानक गायब होतो, भिंतीत घुसतो, शाहिस्तेखानाची बोटं तोडली त्यावेळी 40-50 फूट उंच उडून गेला आणि अशा सगळ्या अफवा आपल्याच माणसांनी पसरवल्या होत्या। त्याने सगळं आग्रा शहर महाराजांच्या दहशतीने घाबरून गेलं होतं आणि औरंगजेब तर खरंच राजांच्या भीतीने 4 ते 5 दिवस झोपला नव्हता। मस्जिदमध्ये जाताना त्याने प्रत्येक पायरीवर पहारेकरी आणि आपल्या बाजूला पण पहारा ठेवून मगच तो नमाज पढायचा।